I'm Dr. Pallavi Joshi. I'm a consultant psychiatrist based in Bangalore. Right now, I'm practicing at Yashomati Hospitals. Hello all. Hi Pallavi. Pallavi Joshi. Another very versatile, multi-talented, cheerful and talkative girl of our path. पल्लवीचं बोलणं, पल्लवीचं गाणं, पल्लवीच्या पेंटिंग्स, पल्लवीचं हसणं, एव्हरीथिंग इज व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी लाईव्हली लाईक हर. आजही असं वाटलं की आपण खूप दिवस झालो आज खूप दिवस झालो आपण खूप हसलो नाही, मनसोक्त बोललो नाही की पल्लवीला फोन लावायचा. मग काय मजाच. खूप वेळ बोलायचं, पांचट जोक्स मारायचे, मनसोक्त हसायचं, स्वतः जोक मारायचं आणि स्वतःच खूप वेळ हसायचं आणि अशी ती मजा. आजही पल्लवीला असं पाहिलं की असं वाटतं देवानी आपल्याला 24 आणि पल्लवीला 48 अवर्स अ डे दिले आहेत. हाऊ यू मॅनेजेस द डे यू ओनली नोज. हॅट्स ऑफ टू पल्लवी. अशीच हसत आणि हसवत राहा. हाय पल्लवी. खरे तर पल्लवी सोबतच्या युजी डेजच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. सर्वप्रथम मी पल्लवीला डिसेक्शन टेबलवर भेटले. ऐकून होते तिच्यासोबत की ती खूप आगाऊ आहे, पण हळूहळू मात्र आमची खूप छान मैत्री जमली. डिसेक्शन टेबल आणि क्लिनिक्समध्ये छोटे छोटे जोक्स मारत राहायचे आणि आम्हाला हसवत राहायचं, हे तिचं काम. अभ्यास करताना सुद्धा ती टॉपिक्स मधल्या छोटे छोटे की पॉइंट्स लक्षात ठेवायची आणि ते वारंवार रिवाईज करत राहायची. हा तिचा अभ्यासाचा मूलमंत्र होता. इंटर्नशिपमध्ये असताना सुद्धा आम्ही खूप मजा केली. तुला आठवतं का पल्लवी, कॅज्युअल्टीमध्ये पुस्तकं समोर उघडून आपण रात्र रात्र जागून काढायचो. त्यानंतर संगमचा तो उन्हाळ्यामध्ये रोजचा पिलेला मँगो ज्यूस, आणि हो त्या पिडियाट्रिक मधल्या छोट्या छोट्या मुलांसोबत केलेली मैत्री. आणि हो, तुला आठवतं का मेळघाट मधल्या त्या कॅम्पमध्ये आपण ती घाबरून काढलेली रात्र त्या छोट्याशा झोपडीमध्ये. बाप रे, सगळ्या आठवणी खूप ताज्या आहेत. आणि हो, तुझ्या आईच्या हातची दहीवड्यांची ती टेस्ट अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. पल्लवीचा आणखीन एक गुण म्हणजे वेगळा गुण म्हणजे ती एक टॉकेटिव्ह मुलगी आहे. ती कोणासोबतही संभाषण चालू करते आणि मस्त गप्पा मारू शकते. आता ती एक मोठी आणि सक्सेसफुल सायकियाट्रिस्ट झालेली आहे. तिची पेशंट केअर सोबत सोशल वर्क सुद्धा तिचं चालू असतं. याशिवाय एक प्रेमळ आई आणि प्रेमळ मुलगी म्हणून सुद्धा ती तिचं कर्तव्य पार करते आहे. बाकी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ती एक मल्टी टॅलेंटेड मुलगी आहे. ती सुंदर सुंदर रांगोळ्या काढते, पेंटिंग्स काढते. तिने 3-4 पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. ड्रामा सुद्धा मस्त करते. आणि हो, तिच्या घरी जर आपण गेलो तर मस्त आदरातिथ्याने खाऊ पिऊ सुद्धा घालते. पल्लवी, अशीच आनंदी हसतमुख राहा. आपण रियुनियन मध्ये लवकरच भेटूया. ಬಾಯ್. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ, ನೀವು ಹೇಗಿದ್ದೀರಿ? तुझ्या व्हिडिओमधल्या कन्नडाला अजून रिप्लाय केला होता, म्हटलं आता करून देतो. MBBS मध्ये आपण एकाच डिसेक्शन टेबलवर होतो, एकाच बॅचमध्ये होतो. तर मेमरीज म्हणून सगळ्यात जास्ती मला जे आठवत आहे ते तुझं आणि राहुल नागरचं तू तुम्ही नुसता गोंधळ झाल्याचे तुम्ही लोक. आणि इट वॉज रिअली फन टू वॉच अँड इट वॉज व्हेरी क्यूट, अमेझिंग. आणि तुमचं अभ्यासावरचं भांडणही खूप व्हायचं, तर ते त्यातनं शिकायलाही मला मिळायचं तुमच्या डिस्कशनमधनं. आणि दुसरं जे खूप आठवतंय ते तुझं असं लहान मुलासारखं लाफ्टर जे आहे, ते हसणं, ते खिदळणं, ते आय मीन दॅट वॉज फन. अभ्यासात तू पुढे होतीच आणि आर्टमध्ये पण तुझं आर्ट आता तुझे पेंटिंग्स आणि तुझी 3 पुस्तकं जे आहेत ते दाखवतच की हाऊ गुड यू आर इन आर्ट. पण ॲज अ मेंटल हेल्थ क्लिनिशियन तू जे अवेअरनेस क्रिएट करते आहे, फक्त कॉर्पोरेट लेवललाच नाही तर इव्हन कॉमन पब्लिकमध्ये, आणि तेही वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये, इंग्लिश, मराठी, कन्नडा.
आय थिंक ते अप्रतिम आहे. आय मीन दॅट इज अमेझिंग. सो हॅट्स ऑफ टू यू. तू बँगलोरला जेव्हा आली तेव्हा जस्ट मी बँगलोरमधून निघत होतो म्हणून आपलं जास्ती भेटणं झालं नाही. पण आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू इन दिस रियुनियन आणि युअर होल फॅमिली. सो लेट्स कॅच अप. पल्लवी जोशी साकमामध्ये असताना आपली भेट झाली आणि पुढे महाभारताचे उत्तर रामायण काम करताना आपण खूप धमाल मस्ती केली. तुला आठवतंय अवघ्राण या शब्दावरून मी, हर्षवर्धन, अमर आम्ही खूप चिडवायचो आणि तू पण खूप चिडवायची आम्हाला. आय वॉन्ट टू टेल एव्हरी बॅचमेट दॅट वेन दिस कंपल्सरी बॉन्ड इश्यू केम अप ड्युरिंग अवर PG प्रिपरेशन टाइम, it was Pajjo who took lead in arranging the court case against this bond and she arranged everything. Also, I think she was present at one of the attack sites during the 2008 Bombay terror attacks, and hats off to your courage and bravery, Pallvi. All the best for your future endeavors. पल्लवी, आपल्या आठवणी ना खूपच जुन्या आहेत. म्हणजे कधी कधी तर असं वाटतं की भले आपण MBBSमध्ये भेटलो पण त्याही आधी आपण एकमेकांना कदाचित ओळखत असू. तुझ्या घरी तिकडे येणं, तुझ्या हातचं जेवण खाणं, काकूंच्या आवर्जून केलेल्या पोळ्या आणि काकांच्या गप्पा. माय गॉड, काका वॉज अ एंटरटेनर. जबरदस्त. तो एक खूप इमोशनल पिरियड होता तेव्हा, जेव्हा काका भरती होते. मला अजूनही आठवतं त्यांचे शब्द. माझ्या पोरीला वाटत होतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. असं कसं माझ्या बाबांना काळी संडास झाली. त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी. तेव्हा नंतर मग आपण बरंच बोलायचो या बाबतीत. तेव्हा तुझ्यातला तो खंबीरपणा पाहिला. काय काय आणि सांगू मी तुला. बापरे बापरे बापरे. तुझं गाणं, तुझा डान्स, नाही सॉरी ड्रामा. पहिला ड्रामा, सेकंड ड्रामा, थर्ड, मग ते उशिरा उशिरा घरी जाणं. तू, मी, साकेत आपण कैक वेळा सोबत बसून कितीतरी मुद्द्यांवरती बोललो आहे. एखाद्या गोष्टीचं समजा काही करायचं असेल, पल्लवी हे बरोबर आहे का, बघ ना एकदा. नंतर MBBS नंतर जसं बहिणी सांगितलं तसं ती कोर्टातली केस, मग आपण त्याच्यासाठी किती लढलो झगडलो. त्याच्यानंतर बरेच लोकांनी बॉन्ड तोडले, काही लोकांनी मेडिकल ऑफिसरशिप केली. आपल्या वाटा भलेही वेगवेगळ्या झाल्या, पण कधी मैत्रीमध्ये दुरावा आला नाही आणि तो येणारही नाही. तुझ्या पुस्तकाच्या विमोचनाच्या वेळी मी होतो, मला वाटतं संदीप कुलकर्णी पण होता. आणि त्यावेळीचं ते वातावरण पाहून असा इट फेल्ट व्हेरी प्राऊड की नाही पल्लवीमध्ये हे आधीपासून होतं. ज्या पद्धतीचे पुस्तकं ती वाचायची, ज्या पद्धतीचे तिचे विचार होते, जडणघडण होती, दॅट इज इम्पेकेबल. हां, नंतर आपण ते पण शेअर केलं. तुला गायकवाड आडनाव आवडत नाही, पण समूह गायकवाड तू झाली. आणि पहिल्या पुस्तकासाठी अमितने तुला किती मदत केली होती त्याच्याबद्दलही आपले खूपदा बोलून झालं. आरुष खूपच गोड आहे आणि आय विश यू गुड लक. आय रिअली विश यू गुड लक. हाय एव्हरीवन. पल्लवीबद्दल सांगायचं गेलं तर ती एक अतिशय बुद्धिमान, अतिशय लाईफमध्ये प्रॅक्टिकल, एक उत्कृष्ट वक्ता आणि हसतमुखी व्यक्ती आहे. आज ती फार मोठी सायकेट्रिस्ट आहे, रायटर आहे. 2-3 पुस्तकं तिची पब्लिश झाली आहे. खूप चांगल्या पेंटिंग्स बनवते. आपल्या बाळावर खूप चांगले संस्कार घालते.
या सगळ्या गोष्टींचा मला फारच अभिमान आहे. 2 गोष्टी मला आठवतात कॉलेजच्या वेळेच्या. पहिली म्हणजे कॉलेजमध्ये क्लिनिक पोस्टिंग्समध्ये पल्लवी नॉनस्टॉप बडबड करायची, खूप जोक्स मारायची. आणि जोक्सचं असं होतं की कोणी हसलं तर ठीक, नाही तर स्वतःच नॉनस्टॉप हसत बसायची. आणि दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते की ती मुलींपेक्षा मुलांबरोबर जास्ती मिक्सअप व्हायची, म्हणून ती आज पज्जो पज्जो म्हणून जास्त पॉप्युलर आहे बरं का. पल्लवी, मला अजूनही आठवतं केळवणाला तुझ्या आईने मला घरी बोलवलेलं आणि खूप प्रेमाने वांग्याची भाजी खाऊ घातलेली, भरलेल्या वांग्यांची भाजी. त्याची चव अजूनही माझ्या तोंडात आहे. तुला, तुझ्या आईला, तुझ्या बाळाला भेटायची मला फारच इच्छा आहे. तर लवकरच भेटूया. अशीच हसत राहा, आनंदी राहा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. पल्लवी अरविंद जोशी, जिला मराठी साहित्याची जाण आहे. कुसुमाग्रज, शांता शेळके यांच्या कवितांची आवड असणारे, जी विवेकानंद, मोहनजी भागवतजी यांच्यासारख्या दिग्गजांच्या आदर्शाचा मान ठेवते. जी खंबीरता आहे पण हळवी पण, प्रेमळ पण तेवढीच दणकट, हसत राहायची, खेळत राहायची, पण सगळ्यांची काळजी पण घ्यायची. व्हेरी टॅलेंटेड गर्ल. हडसची ही पल्लवी जोशी स्टार्टेड ॲज रोल नंबर 26, पण आज ती एक कॉर्पोरेट स्पीकर आहे. कितीतरी सेलिब्रिटीजला ही ट्रीट करते. आणि तुम्हाला माहिती आहे तिने एक मूवी स्क्रिप्ट पण लिहिली होती इम्तियाज अलीसाठी. इम्तियाज अली तो जब वी मेटवाला. फर्स्ट इयरपासूनच मी आणि पल्लवी जोशी बिकेम गुड फ्रेंड्स. तासन तास फोनवर बोलणं, स्पेशली एक्झामच्या पहिले. तिचा नेहमी फोन यायचा किंवा मी तिला फोन करायचो, पण तिची नेहमीच हीच कंप्लेंट राहायची की माझा काहीच अभ्यास झाला नाही. साकेत, मी आता काय करू, मला काहीच कळत नाहीये, काय करू, कसं करू. पण माहितीये, एक्झाम झाल्यानंतर तिला जास्त मार्क मिळायचे. म्हणजे साला मला टेन्शन राहायचं की हिचा अभ्यास झाला नाही, पण काय म्हणायचं पल्लवीबद्दल. फॉर सम रिझन तिचा फायनल MBBSचा रिझल्ट 1 या 2 दिवसानंतर लागला. पण बापरे, ते 2-3 दिवस जे होते ते म्हणजे खूपच स्ट्रेसफुल. मी पास झाली असेल का, माझं काय होईल, मग फ्युचरबद्दल विचार करणं, सगळ्या गोष्टींचा तिने विचार करून सगळे सिनारिओज तिने क्रॉस चेक केलेत. पण इव्हेंच्युअली जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ती सेकंड टॉपर होती. माझ्या घरी किंवा पल्लवीच्या घरी तासन तास बोलत राहायचो. हर्षू यायचा, आम्ही तिघं गप्पा गोष्टी करत राहायचो, ड्रामाबद्दल बोलायचो, कधी कधी आयुष्याबद्दलच बोलत राहायचो. एक गोष्ट तुम्हाला अजूनही आठवते आणि I just can't thank her enough. As many of you already know that Pallavi's mom helped us during that bond issues, right? At the same time, I was going through a tough phase. My father was ill, and then after the court cases and everything, I was in Bangalore with my father. He was undergoing some treatment. And then Pallavi and Pallavi's mom, and then Abhay, Harshu, and all other colleagues, they were working on the court case. Eventually, the result did not go in our favor totally. We still had some success, but not 100% in that case. But then eventually a verdict was we had to report to our district health office by 15th of September. But unfortunately, I lost my father on 13th September. I had hardly any time to think about this bond and then reporting to district health officer and all. But Pallavi and Abhay, they helped me out. अरविंद काका लगेच त्यांनी पैसे दिलेत. अभय पल्लवीने गोष्टी कोऑर्डिनेट केल्या आणि माझं बॉन्ड रिलीज करून टाकलं. मी तर मला काहीच हवा नव्हती, मला काहीच माहित नव्हतं. पल्लवीने जे केलं ते आजपर्यंत मी विसरू शकत नाही. त्यानंतर जेव्हा मी US ला यायचा विचार केला तेव्हा ती तिथे होती. शी यूज्ड टू गिव्ह मी पेप टॉक्स. म्हणजे सायकॅट्रिस्ट आहेच, राईट. तर जेवरून कॉल करायची, बोलत राहायची. मी निघायच्या पहिले तिने एक मला गिफ्ट दिलं होतं. त्याबरोबर तिने मला एक चांदीचं नाणे दिलं होतं गणपतीचं. ते अजूनही माझ्या देवघरात आहे इथे. प्रत्येक सुंदर आठवणी आहे पल्लवी बरोबर.
आणि प्रत्येकांना हेल्प करण्याचं तिच्यामध्ये एक जाण आहे. पण एक गोष्ट मला म्हणावीशी वाटते. वी वर टॉकिंग अबाउट रॉकेट्स. ठीक आहे, त्यावेळेस ती म्हणाली होती की ज्याची जळते त्यालाच कळते. खरंच आहे ते. राईट पल्लवी? कांट वेट टू सी यू.